नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्य आणि पार्थ हे हनीमूनसाठी निघालेले असतात. तेव्हा पार्थ काव्याला बोलतो, आता बॅग भरायला सुरुवात करा. आता काव्यार्थ यांच्या जीवनाचा नवीन प्रवास सुरू होत आहे. तेव्हा दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात व त्याच वेळेस दरवाजातून आवाज येतो, बेस्ट ऑफ लक. तेव्हा सर्वजण हे दरवाजाकडे बघतात तर त्या ठिकाणी नंदिनी ही दरवाज्यामध्ये उभी असते. तेव्हा नंदिनीला त्या ठिकाणी पाहून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो व सर्वजण हे खुश देखील होतात. तेव्हा नंदिनीची नजर ही फक्त जीवावर असते. काव्य ही नंदिनीकडे पाहत बोलते, ताई तू मला भेटण्यासाठी आली आहेस का? मला शुभेच्छा देण्यासाठी आली आहेस? परंतु ताईची नजर मात्र दुसरीकडेच आहे. तेव्हा जीवा हा काव्याकडे पाहून तिला काहीच न बोलता तिथून निघून जातो. पार्थ नंदिनीला बोलतो, जीवा हा खूपच दुखावलेला आहे. त्यावेळेस काव्य ही नंदिनीला बोलते, ताई आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखांच्या सुनांना देशमुखांच्या मुलांची कशी समजूत घालायची हे चांगलंच माहिती आहे. तेव्हा काव्य ही नंदिनी देखील तयार होते. त्यानंतर आपण पाहतो पार्थने सुटकेस भरलेले असते आणि पार्थ काव्याला बोलतो, काव्या तुम्ही जरा बॅगवर बसाल का? तुमच्या वजनाने बॅग थोडी खाली दबेल. व तेव्हा काव्य ही पार्थकडे आवाक होऊन पाहू लागते आणि विचारते, तुम्ही बॅगमध्ये एवढं काय भरलं आहे? ती बॅग उघडून पाहते आणि उघडून पाहिल्यानंतर तिला मात्र खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा काव्य व पार्थ दोघेही एकमेकांकडे प्रेमाने लाजून बघू लागतात. तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थप्रमाणे जीवा व नंदिनी देखील एकमेकांना माफ करून हनीमूनला जाणार का हे बघणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.